नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आशा आहे की तुम्ही सर्वजण मजेत असाल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. आज आपण एका अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत जिचं नाव आहे स्किल इन्स्पायर. गेल्या काही दिवसापासून मला स्किल इन्स्पायरबद्दल अनेक लोक प्रश्न विचारत आहेत आणि तुमच्या मनात असलेले सगळेच डाऊट आज या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला स्किल इन्स्पायरबद्दल कुठून तरी माहिती मिळाली असेल किंवा तुम्ही याबद्दल ऐकलं असेल तर तुमच्या मनात काही प्रश्न नक्कीच आले असतील. जसे की आता प्रश्न बघूया काय काय. जसे की स्किल इन्स्पायर काय आहे, स्किल इन्स्पायरमध्ये काम काय करायचं, स्किल इन्स्पायरमध्ये सुरुवात कशी करायची, स्किल इन्स्पायरमध्ये व्हॉट्सअप स्टेटस किंवा इंस्टाग्राम स्टोरी कशी ठेवायची, स्किल इन्स्पायरमध्ये कमाई कशी होते, ID कसा तयार करायचा, लॉग इन कसं करायचं, KYC कसं करायचं, आपण कमावलेले पैसे आपल्या बँकेत कसे घ्यायचे, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला या कंपनीमध्ये ID तयार करायची आहे पण पैसे कमी पडत आहेत. त्या माझ्या भावा बहिणींसाठी माझ्याकडून एक 50% ऑफर. म्हणजेच जर तुम्हाला 299 रुपयाचा मिनी पॅकेज घ्यायचा असेल तर कंपनीला तुम्हाला 299 रुपयेच द्यावे लागतील. पण जर माझ्या लिंकवरून तुम्ही ID तयार केलं तर तुम्हाला हाच पॅकेज 150 रुपयात मिळू शकतो. म्हणजेच 599 रुपयाचा पॅकेज तुम्हाला 300 रुपयात बी मिळू शकतो. तुम्ही कुठलाही पॅकेज घेऊ शकता. म्हणजे 50% ऑफर आहे. चला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया की स्किल इन्स्पायर म्हणजे काय, नक्की काय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्किल इन्स्पायर हे एक लर्निंग विथ अर्निंग प्लॅटफॉर्म आहे. म्हणजेच शिका आणि कमवा. आजकालच्या डिजिटल युगात आपल्याला नवनवीन स्किल्स शिकून पैसे कसे कमवता येतात, कमवायचे, पण योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही. स्किल इन्स्पायर तुम्हाला हेच काम सोपं करून देतं. या प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारचे ऑनलाईन कोर्सेस मिळतात. हे कोर्सेस असे डिझाईन केले आहेत की तुम्ही अगदी घरबसल्या नवीन स्किल्स शिकू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला जर इंस्टाग्रामवरून पैसे कमवायचे असतील किंवा फॉलोवर्स वाढवायचे असतील तर तुम्ही या कंपनीचा इंस्टाग्राम मास्टरी हा कोर्स विकत घेऊ शकता. तुम्हाला जर यूट्यूबवर व्हिडिओ बनवून मोनेटाईज करून यूट्यूबमध्ये करिअर करायचं असेल तर यूट्यूब मार्केटिंगचा मास्टरी हा कोर्स विकत घ्या. इंस्टाग्राम रील्स बनवणे शिकायचे असेल तर रील मार्केटिंग हा कोर्स करा. यात फक्त तुम्हाला रील्स बनवणे शिकत नाहीत तर या रील्स व्हायरल कशा करायच्या हेही शिकवतात. किंवा वेबसाईट बनवायची असेल तर वेबसाईट डिझायनिंगचा कोर्स करा. हे सगळं तुम्ही स्किल इन्स्पायरवर शिकू शकता. या कोर्सेसमधून फक्त ज्ञान मिळत नाही तर ते स्किल्स वापरून तुम्ही पैसे कसे कमवाल हे देखील शिकवलं जातं. म्हणजे स्किल इन्स्पायर तुम्हाला फक्त मासे पकडायला शिकवत नाही तर मासे पकडून बाजारात विकायलाही शिकवतं, जेणेकरून तुम्हाला कमाई होईल. स्किल इन्स्पायरचा मुख्य उद्देश आहे की लोकांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांना डिजिटल जगात यशस्वी होण्यासाठी मदत करणे. चला, आशा करतो की पहिला पॉईंट हा तुमच्या लक्षात आला असेल. आता दुसरा पॉईंट आहे की स्किल इन्स्पायरमध्ये काम काय करायचे आहे. हा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन ऐका. आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की ठीक आहे, स्किल इन्स्पायर म्हणजे काय हे कळलं, पण इथे काम नक्की काय करायचं. स्किल इन्स्पायरमध्ये मुख्यत्वे 2 प्रकारची कामं असतात जी एकमेकांशी जोडलेली आहेत. ठीक आहे, पहिलं काम आहे तुमच्या स्किल इन्स्पायरमध्ये स्किल्स शिकणे आणि दुसरं आहे शिकलेल्या स्किल्समधून पैसे कमवणे. हे 2 कामं या स्किल इन्स्पायरमध्ये आहेत. तर तुमचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे स्किल इन्स्पायरवर उपलब्ध असलेले कोर्सेस शिकणे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यानुसार कोर्स निवडू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला जर ऑनलाईन ॲड्स कशा बनवायच्या हे शिकायचं असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा एखादा कोर्स विकत घेऊ शकता किंवा करू शकता. सोशल मीडियावर लोकांना आकर्षित करणारा एक कंटेंट कसा बनवायचा हे शिकायचं असेल तर तुम्ही कंटेंट क्रिएशनचा कोर्स करू शकता. व्हिडिओ बनवायला आणि एडिट करायला शिकायचं असेल तर व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स करू शकता. हे कोर्सेस अगदी सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप शिकवले जातात, जेणेकरून नवीन व्यक्तीलाही हे सहज समजेल. ठीक आहे, आता शिकलेल्या स्किल्समधून कमाई करणे. एकदा तुम्ही स्किल्स शिकलात की आता त्या स्किल्सचा वापर करून पैसे कमवण्याची वेळ येते. तर स्किल इन्स्पायर तुम्हाला यासाठी 2 मुख्य मार्ग देतात. ठीक आहे, तर पहिला एक मार्ग आहे अफिलिएट मार्केटिंग आणि दुसरा मार्ग आहे फ्रीलान्सिंग.
आता या दोन्हीबद्दल बी आपण सविस्तर माहिती घेऊया. आपण सर्वात आधी अफिलिएट मार्केटिंग समजून घेऊ. यामध्ये तुम्हाला स्किल इन्स्पायरच्या कोर्सेसची जाहिरात म्हणजेच प्रमोशन करायचे असते. तुम्ही शिकलेले स्किल्स वापरून उदाहरणार्थ सोशल मीडियावर चांगले पोस्ट बनवून, व्हिडिओ बनवून किंवा ब्लॉग लिहून स्किल इन्स्पायरच्या कोर्सेसची माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवायची असते. जेव्हा तुमच्यामार्फत कोणी स्किल इन्स्पायरचा कोर्स खरेदी करते तेव्हा तुम्हाला त्यातून एक कमिशन दिलं जातं. हे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना किंवा सोशल मीडियावरील तुमच्या फॉलोअर्सना सांगून एक अफिलिएट करू शकता, रेफर करू शकता. जर तुम्हाला कंपनीचे व्हिडिओ किंवा पोस्टर बनवता येत नसतील तर मला मेसेज करा. मी तुम्हाला माझ्या प्रायव्हेट व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करेल. त्या ग्रुपमध्ये मी रोज नवनवीन व्हिडिओ तयार करून अपलोड करत असतो. ते व्हिडिओ तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला किंवा इंस्टाग्राम स्टोरीवर बी ठेवू शकता. ठीक आहे. तर आशा करतो की तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग समजले असेल. आता पुढचा भाग आहे फ्रीलान्सिंग. फ्रीलान्सिंग म्हणजे काय की तुम्ही स्किल इन्स्पायरवरून जे काही स्किल्स शिकलात त्याचा वापर करून फ्रीलान्सिंग करू शकता. म्हणजेच तुम्ही स्वतःचं काम सुरू करू शकता. तुम्ही कोणा कंपनीचे कर्मचारी नसता तर स्वतःचे बॉस असता. ठीक आहे. तर उदाहरणार्थ तुम्ही जर वेबसाईट डिझायनिंग वेबसाईट शिकला असाल तर तुम्ही लोकांना त्यांच्यासाठी एक वेबसाईट बनवून देऊ शकता आणि त्यांच्याकडून जी काही तुमची किंमत आहे पैसे घेऊ शकता. जर तुम्हाला चांगला कंटेंट लिहिता येत असेल तर तुम्ही एखाद्या कंपन्यासाठी किंवा ब्लॉगर्ससाठी आर्टिकल्स किंवा सोशल मीडियावर पोस्ट लिहू शकता. जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकला असाल तर तुम्ही यूट्यूबरसाठी किंवा एखाद्या कंपन्यासाठी एखादा व्हिडिओ एडिट करू शकता आणि त्यांच्याकडून पैसे घेऊ शकता. तुम्ही हे काम भारतातही करू शकता, भारताच्या बाहेरही करू शकता. ठीक आहे. जर तुम्ही स्किल इन्स्पायरमध्ये एक टीम जरी तयार केली आणि त्यांनाही शिकण्यास मदत केली तरी तुम्हाला एक पॅसिव्ह इन्कम मिळण्यास मदत होते. आता दुसरा पॉईंट झालेला आहे. आता तिसरा पॉईंट बघूया की स्किल इन्स्पायरमध्ये सुरुवात कशी करायची. आता स्किल इन्स्पायरमध्ये सुरुवात करणं खूप सोपं आहे. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सर्वात आधी तुम्हाला स्किल इन्स्पायर कंपनीमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल, म्हणजेच ID तयार करावी लागेल. ID कशी तयार करायची याचा प्रॉपर व्हिडिओ पुढे आहेच. आपण 3 पॉईंटवर सविस्तर माहिती घेतली आहे. आता पुढचे 5 पॉईंट जे आहे मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती लाईव्ह करून दाखवणार आहे. लाईव्ह करून एकदम एक्सप्लेन करणार आहे. मी माझा आता हा व्हिडिओ जो आहे हा बंद करतो आणि तुम्हाला लाईव्ह माझ्या स्क्रीनवरती दाखवतो. ठीक आहे. एक स्क्रीन रेकॉर्डिंग आहे, यावरती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर एक इंस्टाग्राम अकाउंट असणं गरजेचं आहे. तर माझ्याकडे एक इंस्टाग्राम अकाउंट आहे आणि इंस्टाग्राम अकाउंटमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ सोडायचे हे पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघू शकता मी काही रील्स टाकल्यात आणि रील्सवरती पण मला चांगला प्रतिसाद मिळाला. जसं की या रील्समध्ये बघा 16,000 व्ह्यूज आहेत आणि अशा प्रकारची रील्स आहे. ते बघू शकता अशा प्रकारची रील्स आहे. आणि स्किल इंडिया एक अशी कंपनी जी देते व्हॉट्सअप स्टेटस ठेवण्याचे पैसे. कंपनी तुम्हाला व्हिडिओ देईल, ते व्हिडिओ तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप स्टेटस किंवा इंस्टाग्राम रील्सवर अपलोड करायचे आहे. आधार कार्ड, मोबाईल, इंटरनेट, 1 ते 2 तास वेळ, या 4 गोष्टी तर असतील तर तुम्ही पण कमवू शकता दिवसाला 225 ते 750 रुपये. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून पूर्ण माहिती मिळवा. मी खालील लिंकवरती का, कारण की ही एक मी ॲड लावली होती आणि खाली एक लिंक दिली होती. त्या लिंकवर मला बरेच लोकांचे व्हॉट्सअपवरती डायरेक्टली मेसेज गेले आणि काही लोक असे बी लिहितात की अधिक माहिती पाहिजे असेल तर S टाईप करा वगैरे. हे पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर 16,000पैकी नाही म्हटलं तरी मला 20 ते 25 लोकांचे मेसेज आले असेल आणि 20 ते 25 लोकांना मी कोर्स सेल केले आणि मला चांगलं बऱ्यापैकी प्रॉफिट झालेलं आहे. ठीक आहे. आणि विषय म्हणजे तुम्ही इथे साईटला बी लिहू शकता. जसं की मी इथं छत्रपती शिवाजी महाराज की जय असं काही लिहिलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही टाकू शकता की इंस्टाग्रामवरून पैसे कमवू शकता किंवा इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्याचे मार्ग वगैरे असं काहीतरी तुम्ही एक बायो टाकू शकता. तो बायो बघून तुम्ही किंवा एखादा व्यक्ती बघून तुमच्या प्रोफाईलवरती क्लिक करून चांगलं व्हिडिओ वगैरे बघू शकतो. ठीक आहे.
तर तिसरा आपल्याला पॉईंट कळला की सुरुवात कशी करायची. सुरुवात करण्यासाठी हे झालं आणि हेच तुम्ही यस टाईप केलं किंवा मोबाईल नंबर वगैरे कोणाचा घेतात तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज वगैरे करून त्यांच्यासोबत त्यांना फॉलोअप घेऊन कंपनीमध्ये कोर्स विकू शकता, आय डी तयार करून घेऊ शकता त्यांची. ठीक आहे. तर चौथा प्रश्न आहे की स्टेटस कसे ठेवायचे. ठीक आहे. स्टेटस ठेवण्यासाठी तुमच्याकडे स्टेटस असणं आवश्यक आहे, नाही का. तर स्टेटस ठेवण्यासाठी कंपनी तुम्हाला स्टेटस देत असते. कंपनी नसेल देत तर मी प्रायव्हेटली तुम्हाला हे व्हिडिओ वगैरे देत राहील. ते व्हिडिओ तुम्ही स्टेटसला ठेवू शकता. तर व्हिडिओ कुठे मिळतील तुम्हाला हे पण सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला काय करायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्राम जॉईन करायचं आहे. टेलिग्रामचा आय डी तयार करायचा आहे आणि टेलिग्रामसाठी तुम्हाला येथे मराठी उद्योजक बघू शकता तुम्ही. येथे मराठी उद्योजक 1-to-1 सर्च करायचं आहे. ठीक आहे. हे जे सर्च केलं ना तुम्हाला मराठी उद्योजक नावाचा एक मराठी ग्रुप दिसेल, त्यावरती क्लिक करा. हे बघू शकता अशा प्रकारचा डॅशबोर्ड आहे मराठी उद्योजक म्हणून. ठीक आहे. तर येथे तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकता आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ भेटतील तेही तुम्हाला दाखवतो मी. तर बघू शकता. तुम्हाला जर व्हॉट्सअपवर स्टेटस किंवा इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवता येत असेल तर तुम्ही एका गव्हर्नमेंट रजिस्टर कंपनीमधून दिवसाला 500 ते 1000 रुपये सहज कमवू शकता. या कामासाठी तुमच्याकडे लॅपटॉप असणं आवश्यक नाही. तुम्ही हे काम मोबाईलवर करू शकता आणि तेही घर बसल्या. पूर्ण माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये येस लिहा. पूर्ण माहिती तुमच्या DM मध्ये मिळेल. धन्यवाद. ठीक आहे. अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील आणि येथे पण बघू शकता अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती ठेवावे लागतील. ठीक आहे. तर हा पण एक व्हिडिओ बघून. जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला आपण आज आपली लाईव्ह इन्कम चेक करणार आहे. तर त्यासोबत आज 10:50 झालेले. तर मित्रांनो चला आपण आपला लाईव्ह डॅशबोर्ड ओपन करूया. तर मित्रांनो आपला लाईव्ह डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. तर मित्रांनो बघू शकता आपली आजची इन्कम 6300 झालेली आहे. वीकली इन्कम आपली 26,000च्या प्लस आहे आणि मंथली 80,000च्या प्लस आहे. तर मित्रांनो हे सगळं आपण डिजिटल स्किलच्या सहाय्याने करतो आपण. तर मित्रांनो तुम्हाला पण असं स्टार्ट कर. ठीक आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम स्टोरी किंवा व्हॉट्सअप स्टेटसवरती ठेवायचे आहे. ठीक आहे. चला आता आपण कुठून आलो होतो, आय डी कसा तयार करायचा. आय डी तयार वगैरे करण्यासाठी आपण आता हे खालचे जेवढेही 5, 6, 7, 8 हे जे 4 पॉईंट आहेत ते सिधा आपण आपल्या डॅशबोर्डवरती बघायला जाऊया. ठीक आहे. तुम्हाला सर्व काय आता डॅशबोर्डवरती करून दाखवणार आहे. तर सर्वात आधी आपण स्किल इन्स्पायरचं लॉग इन कसं करायचं हे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तुम्हाला यायचं आहे गुगल क्रोमवरती. ठीक आहे. तर हा जो आहे गुगल क्रोम. ठीक आहे. तर मी पहिलाच खोलला होता. तर हा मी लॉगआउट करतो. लॉगआउट करण्यासाठी तुम्हाला इथे जायचं आहे तुमच्या फोटोवरती आणि लॉगआउटचा ऑप्शन आहे, लॉगआउट करायचं. ठीक आहे. तर लॉग इन करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतो. येथे यायचं आहे, सर्च करायचं आहे स्किल इन्स्पायर लॉग इन. ठीक आहे. लॉग इन स्किल इन्स्पायर लॉग इनचं सर्च केलं त्यानंतर स्किल इन्स्पायर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जे पहिलं लॉग इनचं ऑप्शन दिसते त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती खाली यायचं आहे आणि इथे तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. माझा ईमेल आय डी टाकलेला आहे आणि पासवर्ड पण टाकला. तर हा जो आहे हे एक डॅशबोर्ड आहे तुमचा. म्हणजे इथे तुम्ही किती कमाई केली, किती रुपये तुम्ही इथे कमवले, किती विकली तुमची किती अर्निंग आहे, मंथली तुमची किती अर्निंग आहे हे तुम्हाला इथे दाखवतं आहे. तर आजची इन्कम जर बघायला गेलं तर मी इथे रिफ्रेश करतो परत. तर बघू शकता 4725 रुपये ही माझी आजची इन्कम आहे. आज मी स्टेटस वगैरे ठेवून आणि कोर्स वगैरे विकून ही कमावलेली कमाई आहे. आजचे मी एवढे पैसे कमवले आहेत. तर 4725 रुपये कमवणं खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. तर आता आपण सुरुवातीपासून एक तर पहिलं आपण बघितलं की लॉग इन कसा करायचं. लॉग इन मी तुम्हाला करून दाखवला आणि आता आय डी वगैरे कशी तयार करायची हेही मी पुढे तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे येथे 3 लाईन. तुमची जो फोटो दिसते ना फोटोच्या साईडला 3 लाईन 1, 2, 3 एका खाली एक 3 लाईन आहेत त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे फोटोच्या साईडला.
त्यानंतर डॅशबोर्ड तो आपण बघितला. डॅशबोर्ड म्हणजे का की हे जे तुमचं इन्कम किती आहे, आजची इन्कम किती झाली, विकली इन्कम किती झाली, हा आहे डॅशबोर्ड म्हणजे होम पेज, याला होम पेज म्हणतात. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, दुसरा आहे पॉईंट तो म्हणजे माय प्रोफाईल. माय प्रोफाईलवरती क्लिक करतो. माय प्रोफाईलवरती तुम्हाला दाखवतं की तुमचा SI कोड, SI म्हणजे स्किल इन्स्पायर कोड म्हणजे रेफर कोड, हा तुमचा एक रेफर कोड आहे. जसं की SI 095857 हा एक रेफर कोड आहे. त्यानंतर तुमचा पॅकेज कुठला आहे, डायमंड पॅकेज माझा आहे, तर हा पण दाखवतो तुम्हाला. KYC स्टेटस म्हणजे तुम्ही KYC केली का, तर मी अप्रूव्ह म्हणजे KYC केलेली आहे आणि त्यांनी मला अप्रूव्ह केलेलं आहे. स्पॉन्सरमध्ये याच्यात तुम्हाला कोणाचं तरी नाव दिसेल, माझं नाव, मी स्पॉन्सर नाही, मी डायरेक्टली कंपनीकडून जॉईन आहे, ठीक आहे. तर याच्यात तुमचं वॉलेट बॅलन्स असेल म्हणजे तुम्ही एवढे पैसे तुमच्या आता वॉलेटला आहेत आणि तुम्ही एवढे पैसे काढू शकता, ठीक आहे. पेंडिंग विड्रॉल म्हणजे मी एखादी विड्रॉल रिक्वेस्ट टाकली आणि ती आता पेंडिंग आहे, ती अजून क्लिअर झाली नाही असं इथे पेंडिंग विड्रॉलमध्ये दाखवते. म्हणजे आज मी कुठल्याही प्रकारची रिक्वेस्ट टाकलेली नाही, त्यामुळं पेंडिंग आहे. तर येथे प्रोफाईलमध्ये तुम्ही दाखवतं, तर तुम्ही येथे चूज प्रोफाईलवरती करून तुमची एक प्रोफाईल इथे तुम्ही टाकू शकता. म्हणजे तुमची फोटो वगैरे लावू शकता. जसं की एक माझ्या बाळाची फोटो वगैरे ते तुम्ही तुमच्या याला कुठलीही फोटो लावू शकता. त्यानंतर तुमचं नाव दिसेल गणेश टी गायकवाड, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, फोन नंबर दिसेल आणि एक ईमेल ID दिसेल. यामध्ये तुम्ही तुमचं नाव वगैरे चेंज करू शकता. आणि KYC डिटेल्स, आता KYC वगैरे काय ना मी केलेली आहे, त्यामुळे ते मला काही दिसणार नाही, माझे अप्रूव्ह आहे. तर तुम्ही येथे तुम्हाला एक पॅन कार्ड टाकायचा ऑप्शन येईल आणि तुमची बँक अकाउंट भरायचा ऑप्शन येईल. ते मी तुम्हाला पुढं सांगण्याचा प्रयत्न करेल, एकदम लाईव्ह दाखवेल की कसं काय करायचं, ठीक आहे. त्यानंतर आता आपण दुसरं बघितलं, आता अफिलिएट लिंक. अफिलिएट लिंक म्हणजे तुमचा एक रेफरल कोड दिसेल. त्यानंतर कॉमन लिंक काय असते मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. कॉपी केली, आता कॉमन लिंक मी कॉपी केली, ठीक आहे. कॉपी केल्यावरती मी इथे पेस्ट केली म्हणजे तुम्ही ही कोणाला तरी पाठवली, ठीक आहे. तर वरती क्लिक करतो. त्यानंतर बघू शकता येथे रेफर कोड जो आहे हा ऑटोमॅटिक येतो. त्यानंतर सिलेक्ट पॅकेजवरती तुम्हाला पॅकेज सिलेक्ट करण्यासाठी दाखवतं की तुम्हाला कुठला पॅकेज घ्यायचा, एक मिनी पॅकेज घ्यायचा का, इलाइट पॅकेज घ्यायचा का, सिल्वर पॅकेज वगैरे, तुम्हाला काय पॅकेज घ्यायचं ते दाखवाल, ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्हाला नाव वगैरे टाकायचा ऑप्शन येईल. नेम टाकलं, फोन नंबर टाकला, ईमेल ID आणि पासवर्ड टाकला आणि नेक्स्टिफायवरती क्लिक केलं, रजिस्टर केले की तुम्ही डायरेक्टली फोनपेवर जाणार. फोनपेवरून तुमचे जे काय 299 रुपये असतील ते कट होणार आणि तुमचा ID ऑटोमॅटिक तयार होणार, ठीक आहे. आता हा आपण बघितला, कुठला ऑप्शन बघितला आपण. आता ही आहे मिनी पॅकेज म्हणजे तुम्हाला जर एखादा व्यक्ती म्हणला की नाही यार मला एवढा समजत नाही, मला फक्त मिनी पॅकेज घ्यायचं आहे, तर त्याला ही लिंक कॉपी करायची आणि त्याला इथं जाऊन पेस्ट करायची त्या व्यक्तीला, ठीक आहे. इथं जाऊन पेस्ट केली, तो फक्त मिनीच पॅकेज घेऊ शकणार, त्याच्या पुढं नाही घेऊ शकणार. बघू शकता मिनीच पॅकेजवरती क्लिक होणारच नाही, दुसरा पॅकेज घेऊ शकणार नाही. आणि हा रेफर कोड वगैरे तसाच राहणार, फक्त त्याला नाव जरा आणि नेक्स्टिफायवरती गेल्यावर त्याचे फक्त 299 रुपयेच कट होणार आणि त्याचा ID तयार होणार, ठीक आहे. आता आपण कुठला हे बघितला, रेफर्स अफिलिएट लिंक बघितला. आता माय कोर्सवरती गेल्यानंतर तुम्हाला हे कोर्स पाहायला मिळतील. जसे तुम्ही हे कोर्स विकत घेतले तर हे कोर्स तुम्हाला पाहायला मिळतील, ठीक आहे. तर हे कोर्स पाहण्यासाठी तुम्ही इथे, आता माझे हे कोर्स आहेत अफिलिएट मार्केटिंग, सोशल मीडिया मास्टरी, कॅनवा मास्टरी, लीड जनरेशन, रील एडिटिंग, त्यानंतर सेल्स मास्टरी, कंटेंट क्रिएशन, इंस्टाग्राम, इंग्लिश स्पोकन, यूट्यूब डोमिनेशन, कम्युनिकेशन मास्टरी, ईमेल मार्केटिंग, असे बऱ्याच प्रकारचे कोर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील स्टॉक मार्केटपर्यंत. आता हे पाहायचे कसे, त्या पाहण्यासाठी तुम्हाला त्या स्टार्ट नाववरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती तुम्हाला इथे पार्ट वाईज दिलेलं आहे की तुम्हाला कुठला पार्ट बघायचा. तर पार्ट 1 सुरुवात करायची. तर पार्ट 1वरती क्लिक केलं आणि चालू केल्यावरती तुम्हाला हा असा व्हिडिओ चालू होईल. तुम्ही हे व्हिडिओ फुल साइज, तो ये है वीडियो नंबर 1 जहाँ पर हम लोग जानेंगे क्या होता है एफिलिएट मार्केटिंग, व्हाट आर द प्लेटफॉर्म्स ऑफ एफिलिएट मार्केटिंग, हाउ यू कैन डू एफिलिएट. तर आता हे वेगळे कोर्स आहेत. हे कोर्स तुम्ही बघू शकता. आता हे समजा अफिलिएट मार्केटिंगचा कोर्स तुम्हाला बघायचा नसेल, तुम्हाला दुसरं काहीतरी बघायचं आहे, समजा तुम्हाला सोशल मीडिया मास्टरी कोर्स बघायचं आहे, कॅनवा मास्टरी बघायचं आहे, तर हे कोर्स आहेत. या कोर्समधून तुम्ही शिकू शकता. समजा आता हा कुठं गेला,
यूट्यूब डोमिनेशन. यूट्यूबमधून तुम्ही कसे पैसे कमवू शकता. यूट्यूबवरतून मी आता सध्या 10 ते 15,000 रुपये सहज कमवतो. त्यामुळे मी हाच कोर्स वगैरे बघून याचीच माहिती घेऊन मी पैसे कमवतो. ठीक आहे. तर आता आपण कोर्स बघितले अपग्रेडवरती गेल्यानं काय असतं की समजा आता तुम्ही एक छोटा पॅकेज घेतला आहे 299 रुपयाचा, पण तुम्हाला वाटते की आता माझ्याकडून कोण ना कोणतरी 599चं पॅकेज घेईल, मग मला 599चे पैसे मिळणार नाहीत, फक्त 299चेच पैसे मिळतील. म्हणजे समजा कसं असतं की एक मिनी पॅकेज तुम्ही घेतला आणि तुमच्या मित्राने जर मोठा पॅकेज घेतला तुमच्यापेक्षा, तर त्या मोठ्या पॅकेजचे पैसे नाही मिळणार तुम्हाला. मोठ्या पॅकेजचे पैसे तुम्हाला मिळणार नाही, तर छोट्याच पॅकेजचे पैसे तुम्हाला मिळतील. ठीक आहे, अशा प्रकारे. तर आता आपण काय करूया, आता एक हे असतं की डायमंड पॅकेज टू प्लॅटिनम पॅकेज, म्हणजे आपल्याला अपग्रेड करायचं. समजा आता तर तुमचं काय येईल की एक तुम्ही मिनी पॅकेज घेतला तर मिनी पॅकेज टू इलाईट पॅकेज अशा प्रकारचं तुम्हाला एक इथे अपग्रेडचा ऑप्शन दिसेल. तर अपग्रेड करण्यासाठी मी अपग्रेड केलो, कॉस्मॉस फीडवरती गेलो. तर आता बघू शकता की हा जो पॅकेज आहे कुठला प्लॅटिनम पॅकेज आहे. प्लॅटिनम पॅकेज नाही म्हणलं तरी 9,999 रुपयाचा प्लॅटिनम पॅकेज आहे, म्हणजे 10,000 रुपयाचा. तरी पण इथे मला फक्त 7,000 रुपयाला भेटतो. 6,999 रुपयाला भेटते, 7,000 रुपयाला. तर मला इथे 3,000 रुपये डिस्काउंट भेटलं का, कारण की मी आधी 4,000 रुपयाचा एक कोर्स घेतलेला आहे, कुठला डायमंड पॅकेज. त्यामुळं मला 3,000 रुपये इथे कमी पडतात. डायरेक्टली 10,000चा हा पॅकेज मला भेटत नाही. ठीक आहे. तर म्हणजे इथं डिस्काउंट भेटतं. तुम्हाला पण समजा 299 रुपयाचा पॅकेज घेतला असेल आणि तुम्हाला 599चं घ्यायचं, त्यामध्ये तुम्हाला 300 रुपये डिस्काउंट भेटून तुमचा ID अपग्रेड होऊन जातो. ठीक आहे. आता आपल्याला अपग्रेडचा ऑप्शन झाला लीडर बोर्ड म्हणजे कोणत्या व्यक्तीनं आज किती पैसे कमावले हे तुम्हाला दाखवतं. ठीक आहे. आता पहिला व्यक्ती आहे महेश नावाचा, कोणतरी महेश नावाचा आहे, त्याने आज 10,150 रुपये कमवलेत. त्यानंतर सेकंड व्यक्ती आहे, एक शीतल नावाची मुलगी आहे, तिने 8,600 रुपये एका दिवसाला, आजची दिवसाची कमाई आहे. आणि थर्ड आहे शुभम कोणतरी आहे, तो 7,420 रुपये त्यांनी कमवले आजच्या दिवसात. ठीक आहे. पण मित्रांनो, हे लोक काय करतात की हे फक्त तुमच्याकडून ID तयार करून घेतात आणि माहिती देत नाहीत. आणि हे लोक तुम्हाला सुरुवातीला छोट्यापासून सुरुवात करा म्हणत नाही. हे डायरेक्टली तुम्हाला म्हणतात की 4,000चं पॅकेज घ्या, 10,000चं पॅकेज घ्या. त्याच्यामुळे यांची एवढी इन्कम होते. तर आपलं कसं असतं की सुरुवातीला तुम्ही फक्त एक मिनी पॅकेज घ्या 299 रुपयाचा. जर समजलं तर चांगली गोष्ट आहे, नाही समजलं तरी मी तुम्हाला पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करेन आणि छोट्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आता बघू शकता इथे माझासुद्धा एक नंबर आहे, 6वा नंबर आहे माझा. 4,725 रुपये मी आज कमावलेत, माझा 6 नंबर आहे. ठीक आहे. तर मी बी कधी 1 नंबर 2 नंबर असतो की कधी 10 नंबरपर्यंत बी असतो, कारण की आपण फक्त 299चाच पॅकेज घ्यायला सांगतो कुणालाही. 4,000 8,000चा पॅकेज सांगत नाही, कारण की नवीन लोक आहेत, नवीन लोकांना शिकण्याची गरज आहे, फक्त ते शिकतात त्यामुळे. ठीक आहे. आता माय टीम म्हणजे आपण किती लोकांना रेफर केलं हे तुम्हाला इथे दाखवतं. तर येथे बघू शकता असे काही निशा गायकवाड वगैरे, दीप्ती वर्मा, स्नेहल जांभूळकर असे काहीतरी व्यक्ती आहेत आणि त्यांचे पॅकेज पण दाखवतात की मिनी पॅकेज वगैरे काय आहे. ठीक आहे. तर बघू शकता पुढं व्हॉट्सअपसुद्धा आहे. व्हॉट्सअप म्हणजे या व्यक्तीचं व्हॉट्सअपसुद्धा आहे की व्हॉट्सअपवरती क्लिक केलं की डायरेक्टली त्यांना व्हॉट्सअपवरती आपण मेसेज पाठवू शकतो. ही दीप्ती वर्मा वगैरे आहे, तर त्यांना हॅलो वगैरे मेसेज डायरेक्टली पाठवू शकतो आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये त्यांना फॉलोअप घेऊ शकतो, त्यांना माहिती देऊ शकतो. ठीक आहे. तर चला आता पुढचा बघूया काय आहे. रिपोर्ट्समध्ये तुम्हाला माय रेफरन्स दाखवतं, म्हणजे तुम्ही किती लोकांना येथे रेफरन्स केलं आहे आणि किती रुपये तुम्हाला त्या व्यक्तीकडून मिळाले हे सुद्धा दाखवतं. ठीक आहे. त्यानंतर इथं तुम्हाला पे आउट हिस्ट्री वगैरे आहे. पे आउट हिस्ट्री म्हणजे तुम्ही किती पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर घेतलेत. 1,500 रुपये, 500 रुपये, 3,400, कधी 1,800, 2,500 अशा प्रकारचे मी पैसे माझ्या बँकेत काढून घेतलेले आहेत. ठीक आहे. वॉलेट हिस्ट्री म्हणजे तुमच्या वॉलेटमधून किती पैसे डेबिट झाले, किती पैसे क्रेडिट झाले हे तुम्हाला दाखवतो. 225 रुपये तुमचे, 1,350 रुपये असं तुमचे डेबिट क्रेडिट दाखवतं. आपलं जसं फोनपेवरती दाखवतं की तुम्ही एवढे पैसे त्या व्यक्तीला पाठवले, एवढे पैसे त्या व्यक्तीकडून आले, अशा प्रकारचं हे एक आहे. फ्रीलान्सिंगचं एक ट्रेनिंग व्हिडिओ आहे मित्रांनो. फ्रीलान्सिंग काय असतं तुम्हाला थोडक्यात सांगतो. जसं की समजा तुम्हाला ग्राफिक्स डिझायनिंग वगैरे चांगलं जमतं. ठीक आहे. आणि एखादी टी शर्ट बनवणारी कंपनी आहे,
तर त्या टी शर्टवाल्याला काय की त्याच्यावरती टी शर्टवरती डिझायनिंग करायची आहे. तर ते काय करणार, काही लोकांना ग्राफिकवाल्या लोकांना हायर करणार, म्हणजे त्यांना काम देणार आणि त्यांच्याकडून डिझाईन तयार करून घेणार आणि त्यांना पैसे देणार. अशा प्रकारचे फ्रीलान्सिंगचं काम असतं. फ्रीलान्सिंगच्या असं कामासाठी तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला हे व्हिडिओ पाहावे लागतील यूट्यूबला जाऊन, ठीक आहे. तर हे सुद्धा आहे. त्यानंतर पुढचं बघूया ट्रेनिंग. आता ट्रेनिंग खूप महत्त्वाची. जसं की तुम्ही जॉईनिंग केल्यावरती तुम्हाला ट्रेनिंग घेणं फार महत्त्वाचं. जसं की आता इथं काय लिहिलं आहे की फर्स्ट ट्रेनिंग आफ्टर जॉईनिंग स्किल इन्स्पायर. म्हणजे स्किल इन्स्पायर जॉईन केल्यावरती तुम्हाला नंतर काय करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये, हा व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्हाला समजणार आहे. त्यानंतर क्लिअर युअर व्हाय ॲट माइंडसेट. म्हणजे तुम्हाला का करायला पाहिजे, तुमचं माइंडसेट क्लिअर करायला पाहिजे. आणि अशा प्रकारचं तुम्हाला हा एक व्हिडिओ आहे. त्यानंतर प्रोफाईल बिल्डिंग अँड पर्सनल ब्रँडिंग. म्हणजे प्रोफाईल कसं तयार करायचं. आता इंस्टाग्रामवरती मी तुम्हाला जसं शॉर्टकटमध्ये सांगितलं की असं ठेवा, तुम्हाला यामध्ये पूर्ण एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि 40-50 मिनटाचे हे व्हिडिओ आहेत. कंटेंट क्रिएशन म्हणजे व्हिडिओ कसे तयार करायचे, इंस्टाग्रामवरती व्हिडिओ कसे बनवायचे हे तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळेल. रील कशा तयार करायच्या रील्स मास्टरीमध्ये. त्यानंतर लीड जनरेशन, त्यानंतर लीड्स कसे, लोकांना ग्राहक कसे वाढवायचे, त्यानंतर त्यांना चाट कसं करायचं, चाटवरती बोलायचं कसं, हे तुम्हाला इथे सर्व पाहायला मिळेल. फॉलोअप कसं घ्यायचं, हे सर्व काही ट्रेनिंगचे व्हिडिओ आहेत. हे तुम्हाला पाहिल्याशिवाय तुम्हाला या कंपनीमध्ये कामच करता येणार नाही. हे सगळे व्हिडिओ पाहिले तरच तुम्हाला कुठंतरी काहीतरी करता येईल आणि एखादी तरी जॉईनिंग, एखाद्या तरी व्यक्तीला तुम्हाला इथे रेफर करता येईल, ठीक आहे. वेबिनार्स काय असतं माहिती आहे का, की जसं एखादं आज समजा रविवार आहे किंवा काहीतरी दिवस आहे, स्पेशल दिवस, आणि त्या दिवशी ट्रेनिंग असतात, झूम मीटिंग वगैरे असतात. त्या झूम मीटिंगची इथं लिंक असते आणि या लिंकवरती क्लिक केलं की तुम्ही ऑटोमॅटिक ते झूम मीटिंग चालू होते आणि तुम्ही झूम मीटिंगमध्ये बघू शकता, ठीक आहे. तर इथे ऑफर्स, आता ऑफर्स काय बघूया. काही नाही सध्या ऑफर्स, काही नाही. जेव्हा काही दिवाळी असते, दसरा असते, त्यावेळेस ऑफर वगैरे असतात. त्या ऑफर तुम्हाला इथे पाहायला मिळतात, ठीक आहे. त्यानंतर अर्निंग टार्गेट. आता हे महत्त्वाचं आहे बघा. तुम्ही जर इथे 89,900 रुपये जर कमवले, ठीक आहे, तर 90,000 रुपये तुम्ही जर 12 मे ते 12 जुलै, मे, जून, जुलै 3 महिन्यामध्ये तुम्ही जर 90,000 रुपये कमवले तर तुम्हाला भोपाळला ट्रिप आहे. ही ट्रिप बिलकुल फ्री असते आणि हे सगळा खर्च कंपनी करते. तुम्हाला फक्त 90,000 रुपये हे 3 महिन्यात कमवायचे आहेत, ठीक आहे. त्यानंतर हे सर्व झालेलं आहे. अशा प्रकारची कंपनी आहे. आता मी तुम्हाला लाईव्ह ID कशी तयार करायची हे मी शिकवणार आहे आणि KYC वगैरे कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे, ठीक आहे. तर सर्वात आधी मी अफिलिएट लिंक घेतो आणि ही लिंक मी कॉमन लिंक कॉपी करतो, ठीक आहे. आणि एक मिनी पॅकेज घेऊन मी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. त्यानंतर ह्या कॉमन लिंक आहे जी मी कॉपी केली आणि इथं पेस्ट केली. एखाद्या व्यक्तीला तुम्ही